प्रेज रॉड मारिया किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। हे बघा, आज आपण सरप्राईज काय बनवत आहोत। आपण बनवत आहोत प्रॉन्स राईस। त्याच्यासाठी कांदा, जिरं, काळी मिरी, कढीपत्ता आणि हिरवी मिरची आणि तेजपत्ता हे सगळं मी तेलात घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आणि हिरव्या मिरच्या 4 घेतलेल्या आहेत आणि मी वाटणारा पण थोड्याशा घेतलेल्या आहेत। 4 वेळी काही तिखट होत नाही, पण एक वेगळा फ्लेवर येतो। आणि हे सगळं तेलामध्ये जिरं, काळी मिरी आहे, हिरवी मिरची आहे, तेजपत्ता, हे सगळं छानपैकी तेलामध्ये छान कांदा असा ब्राऊन करून घ्यायचा। आता हे वाटपासाठी कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, कढीपत्ता आणि अद्रक। हे जी आपला कढीपत्ता आहे ना, त्याने एक वेगळा स्मेल येतो। आता हे सगळं आपण वाटणार आहोत आणि ह्याची पेस्ट आपण करून, तुम्ही ह्याच्यात आहे ना थोडंसं लिंबू पण पिळू शकता, म्हणजे हिरवी चटणी हिरवी राहते। आणि इथे बघा प्रॉन्स आहेत, निळे का झालेत काय माहिती। आणि प्रॉन्स कमी असल्यामुळे थोडेसे आपण त्याच्यामध्ये बटाटे पण ॲड केलेले आहेत। हे बघा, थोडा आपला कांदा ब्राऊन झाला, त्याच्यानंतर आपण आपली ही हिरवी पेस्ट घेतलेली आहे। आणि मग मस्तपैकी ह्याचा जो स्मेल असतो लसणाचा उघरट, तो गेल्यानंतर छान आपण ह्याच्यामध्ये गरम मसाला टाकणार आहोत। गरम मसाला, माझी रेडीमेड पावडर आहे गरम मसाल्याची, ही तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार टाकू शकता। आणि मग ह्याच्यामध्ये आपण प्रॉन्स टाकून मस्त तेलामध्ये त्याचं म्हणजे जो वशाट वास असतो तो काढून घ्यायचा आणि छानपैकी ह्याला सगळं एकजीव भाजून घ्यायचं आहे। आणि चवीनुसार मीठ, आणि मी वाटपाला पण मिरची घेतलेली। आता ह्याच्यात बघा, ॲक्च्युली फिशमध्ये दही मोस्ट ऑफ नाही टाकत, त्यामुळे मी इथे टमाटे घेतलेले आहेत 2। जर का तुम्हाला हिरव्या मिरचीचे बनवायचे नसेल तर तुम्ही लाल हे पण टाकू शकता, लाल पावडर पण टाकू शकता, पण हे छान लागतं, तुम्ही एकदा ट्राय करा। त्यानंतर फोडणीला कोथिंबीर पण टाकलेली आहे। त्याच्यानंतर हे मी पाणी घेतलेलं आहे आणि हे पाणी आहे ना, ह्याला उकळी आली ना, मग मी आहे ना अर्धा 1 तास आधी भात भिजवलेला, आणि उकळी आल्यावरती तो भात ह्याच्यामध्ये टाकून द्यायचा, म्हणजे आपला राईस फटाफट आणि मोकळा होतो। हे बघा, मोकळ्या राईससाठी थोडासा एक अर्धा लिंबू पण मी पिळलेला आहे, म्हणजे राईस एकमेकांना चिकटत नाही। हा भिजत घातलेला तांदूळ, आणि जास्त करून हलवायचं नाही आहे, हलवलं की मग आपला राईस तुटणार, कारण आपण हा ऑलरेडी भिजत घातला आहे। भिजत घातल्याने काय होतं, राईस आहे ना असा छानपैकी खुलून येतो आणि लवकर शिजतो, आणि लिंबू पिळल्यामुळे आपला तो राईस चिकटणार पण नाही आहे। आता ह्याला आपण 10-15 मिनटं झाकून ठेवूया। हे बघा, ऑलमोस्ट आपला राईस रेडी आहे। जास्त हलवायची पण गरज नाही आहे, कारण मध्येच थोडासा गॅस लागलेला, आणि माझी ही जी म्हणजे हे पातेलं होतं थोडंसं मोठं होतं, म्हणून थोडासा साईडचा भात मी हे केलेला आहे। आता हे बघा, मी सर्विंग टेबलमध्ये काढलं आहे। कसं वाटलं सांगा, आणि तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या मारिया किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।